माय 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 खरं बाई मा पोरीच्या मागं लय टेन्शन आहे म्हटलं, लय टेन्शन आहे मा पोरीच्या मागं. हां किती करीन बाई माई पोरगी, पुऱ्या घराची एकटीनं साफसफाई केली म्हटलं. हां पोरगंही सांभाळणं, सासू सासरे बी सांभाळणं. हां किती काम आहे बाई मा पोरीच्या मागं, लय काम आहे बाप्पा. माया पोरीनं कधी माघारी इथचं चम्मच तिथं नाही केला हो माय. ना कधी घराला झाडू मारला, ना पोछा मारला, ना काही ना काही. आणि तिथं जाऊन लहान काम करायला लागते मग पोरीले, लहान काम करायला लागते. माय 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 लय काम आहे बाई तिच्या मागं. आता तर पुरी थकली म्हणते, तब्येत बी खराब आहे म्हणते मा पोरीची. हां आई म्हणे ताप बी होता म्हणे रात्री, म्हणे हलकासा, म्हणे डोकंही दुखू राहिलं म्हणे. माई पोरगी बिमार बी आहे माय बाई. आणि तरी बी आता दिवाळीचे कामं तिलेच करायला लागू राहिले एकटीले. साफसफाई आहे, किती कामं राहते. हां किती कामं करते बाई माई पोरगी, खरं लय कामं करते. पण आता तिला सांगितलं मी ना, फराळाचं काही तू बनवू नको बाई. हां फराळाचं तुझ्या भाव जायला बनवायला लावतो. हां बनवतात ना मासू ना, तीन आहेत ना. हां तिघी भातच बनवून घेतात. तशी कोणते काम आहेत ताईले घरात नाही. हां का तेवढंही नाही करू शकत का आपल्या ननदसाठी. आता म्हणतो ताईले आपल्यासाठी बी फराळाचं बनवा. आणि आता माझी पोरगी ना दिवाळीत नाही तर फराळाचं घेऊन जाईन घरी. तिला म्हणतो की देवापुरती लक्ष्मीपूजनसाठी थोडं थोडं बनव. काही जास्त बनवायच्या चक्करमध्ये नको पडू माय बाई. थोडंसं लक्ष्मीपूजनपुरतं बनवून टाक. आणि बस बाकीचं मग तू दिवाळी येशील ना तिथून भरून घेऊन जाशील, तिच्यासोबत देऊन देईन. आहे का नाही बरं. करतात नाही आहे तिघी आहे ना, तिघी मिळून का ननदसाठी काही एवढंसं फराळाचं नाही बनवू शकत का. बनवतात त्या, बनवायला लावतो ताईले. तशी कोणते काम आहेत ताईले घरी. गप्पा गोष्टी करत बसूनच तर राहतात. इथं बसतात तिथं बसतात, इथं गप्पा गोष्टी तिथं गप्पा गोष्टी. हां तेवढ्याच टायमात जर फराळाचं बनवलं थोडं शिरलं तर बनत नाही का. पहिलेच बनवायला लावतो. हां आहे ना घरी देवाच्या दिला सर आहे ना. हां जे मागतील त्या की हे पाहिजे ते पाहिजे ते सर्व येते ना घरी, सर आहे आपल्या घरी. हां काय फक्त बनवाच लागते, बनवायला कोणते भात नंतर लागतात. खरं बाई आमच्यासारखं कोणी काम नाही करू शकत म्हटलं. का करू आम्ही कामं बापा रे. किती फराळाचं बनव माय. हां घरोघरी देऊ म्हटलं फराळाचं. हां याच्या घरचं फराळाचं ये, त्याच्या घरचं फराळाचं येते, आम्ही देऊ. हां आमच्या घरचं फराळाचं एकामेकाले, तिथल्याला फराळाचं तर वाटू मी. किती करू माय किती करू. आजकाल तर अनारसे कानोले तर बनवत नाही माय कोणी. हां यायला बनवायला लावतो ना, अनारसे बनवायला लावतो, कानोली बनवायला लागतो. आणि कानोल्याचा तर मान असते माय बाई, मान असते. काय म्हणतात माय बाई त्याला, करंजी त्याचा तर मान असते माय बाई. आमच्या इकडे कानोले म्हणतात माय. काही लोक करंजी म्हणते, काही लोक कानोले म्हणते. पण त्याला मान असते ना, बहुत मान असते त्याचावाला. हां ते बनवाच लागन, ते बनवायला लावून द्यायले. हां म्हणे माईवाली मोठी सून म्हणे मला, आता म्हणे मला काही बरोबर येत नाही म्हणे बनवता म्हणे. हां तर हर वेळेस मला बनवायला लावते ते. यावर्षी पायतून कशी मला बनवायला लावते तर. हां तिलेच म्हणतो बनवा, म्हणतो तिघी आहे बनवा सर्व. काय करू राहिल्या काय माहीत. असतील गप्पा गोष्टी करत. अजून तर त्यानं फराळाचं बनवणं चालूही नसून केलं. कधी बनवणं चालू करतात काय माहीत नाही बाई. आतापर्यंत घराची साफसफाई राहिली हेच करत होते. आता म्हणते दिवाळीची शॉपिंग करायची आहे. त्याला म्हणतो पहिले फराळाचं बनवा, मग टेन्शन नाही राहत. मग तुम्हाला कोणत्या शॉपिंगा करायचं आहे, काय करायचं आहे ते नंतर पाहू. आणि शॉपिंगा काय करायला लागतात नाही बाई. जाईन मी मा पोरासोबत आणि तिघीले 3 साड्या घेऊन येईन. झालं काय पाहिजे दुसरं. आपापल्या नवऱ्यासोबत जातीन आणि दिवाळीची शॉपिंग करतील. एका साडीच्या जागी 5-5 साड्या घेऊन येतील. हां इथं फालतूचा पैसा नाही आहे. जाईन मीच मा पोरासोबत घेऊन येईन त्याच्यासाठी दिवाळीची एक साडी. काय करू राहिल्या काय माहीत, आवाज नाही उरायले त्याचे. बसले असतील आरामात. हा का आरामात बसायचा टाईम आहे का माय बाई. हां दिवाळीचा टाईम आहे ना, कामं धंदे करायला पाहिजे ना कन. खरं काही समजत नाही बाई ताईले. माहिती त्याच्यानं पुरं डोकं दुखते माय बाई. हां निरा सांगत राहावं लागते, हे करावं माय, ते करावं माय, ते करा हे करा. हां इतकं सांगितल्यावर त्या करतात नाही बाई. मनानं ते एक काम नाहीत करत होत्या, एक काम नाहीत करत मनानं. आता जाऊन पाहतो काय करू राहिला आणि काय नाही तर. का बाई आनंदी, ही साडी मोहिनीची आहे ना. हो ताई ही साडी मोहिनी ताईचीच आहे. मला खूप आवडली होती. मी म्हटलं ताईले तर ते म्हणे घेऊन घे म्हणे साडी, तर ताईनं देऊन दिली मला. हां तिला आवडली होती तर म्हटलं तुला एवढीच आवडलेली आहे ते म्हणे एक दिवस घालायला द्या म्हणे. म्हटलं घालायला कायले, घेऊन घे म्हटलं. हां तर मग घेऊन दिली मी तिला. हो का माय बाई मस्त साडी आहे. पण हां मला बी आवडली, चांगली आहे साडी. ताई तुम्हाला आवडली असेल तर घ्या ना. नाही वा चांगली आहे म्हटलं, मला पाहिजे असं नाही. तुम्ही घालता मग. ताई घालीन मग. हो ताई मी काय म्हणतो, स्वयंपाक झाला ना सर्व. हो ताई स्वयंपाक झाला. तेच म्हटलं मग मी ना, मी म्हटलं पटापट आपण फराळाचं बनवून घेऊ. नाही तर तुला तर आता माहीत आहे माय बाई, तुमचं फराळाचंच नाही झालं का. आपल्या घरचं नाही झालं बाप्पा. त्या शांताबाईच्या सुनीनं तर पुरं फराळाचंही बनवलं, हेही बनवलं तेही बनवलं, त्याच्या घरचं फराळाचं बी बनलं, असंच झालं तसंच झालं. माहीत आहे ना माहीत तुले. हो ताई आता तर म्हणतेच, हिची सून अशी तिची सून तशी, तिच्या सुनीनं हे बनवलं हिच्या सुनीनं हे बनवलं, तेच ऐका लागते निरा. म्हणून म्हटलं पटपट आपण फराळाचं बनवू. तिघी आपण बातच बनते फराळाचं. ताई ह्या पोह्याचं काय करायचं आहे तर. पोह्याचं काही नाही. मी काय म्हणतो हे पोहे थोडेसे निस्तूस करून घे तू. आणि बाहेर आपल्या छतवर आहे ना थोडेसे वाव घालून देऊ नात नाही, म्हणजे कसे कडक येतात ते. मग मी काय म्हणतो कढईत नाही आपण त्याला भाजू तर तसे बी तर कडक होतील ना ते. नाही व थोडंसं उन्हात नाही टाकलं काही कचरं काळी राहते, काही सोंडे मुंडे राहतात तर निघून जातात. थोडे चांगले कडक देतात, वाकच राहतात नाही तर ते. बरं ताई. मी काय म्हणतो ताई हे टोपलीतनी जे टाकलेले आहे एवढे बस होतील का. या पाकिटातले आहे तेही घेऊ थोडेसे. नाही हो बापा जास्त होऊन जातील ते. त्याच्यात अजून मुरमुरे पडतील, दालिया शेंगदाणे खोबरं, हां मसाला बी पडीन ना त्याच्यातनी, तो मग अजून जास्त होऊन जाईल. नाही एवढा नाही. तसंही आपल्या घरी कोणी खात नाही बाई चिवडा, कोणी नाही खात, तसाच पडून राहते म्हटलं. एवढी काही अंगून आहे नाही आपल्या घरच्या लोकायले की घेऊन खातील म्हणून. मग हो ताई मग थोडासाच बनवू ना. हो थोडासाच बनवायचा आहे, काही लय मोठा नाही बनवायचा.
मी काय म्हणतो, मी कांदा मिरच्या कापून घेतो आणि त्या बी उन्हात मी टाकून द्या म्हटलं. कसं कांदा मिरच्या कापल्या त्याही उन्हात टाकून द्या, म्हणजे त्या सुकून जातात. कांदा मिरच्याही उन्हात नाही सुकावं लागतात का? हो, कोणी सुकवते कोणी नाही सुकवत, कोणी डायरेक्ट तेलातून तळते. पण माझी आई अशीच करत होती बाई घरी, जसं मागरी बनवतात तसं सांगू राहिली मी. हो का? मी मोबाईलवर पाहिलं होतं तर त्यानं डायरेक्ट तेलातूनच काढला होता. बाई हर कोणी वेगवेगळ्या तरीकाने बनवते ना, आहे का नाही? हो ताई, माझी आई बी असंच बनवते. कांदा मिरच्या कापते आणि त्या थोड्याशा उन्हातनी सुकू देते. पोहे बी उन्हातनी सुकवते थोडेसे आणि मग बनवते. पण ताई, मला बनवता नाही येत बरं. तुम्ही जसं जसं सांगसान मी तसं तसं करेन, ठीक आहे ना? हो ना ताई, तुम्ही टेन्शन नका घेऊ. हाव ना आम्ही दोघी. हो, टेन्शन नको घेऊ, तू फक्त मदत कर आमची. पाहून घे तू यावर्षी आम्ही कसं बनवलं, काय बनवलं, आणि पुढच्या वर्षी चिवडा तू बनव मग, ठीक आहे? हो ना ताई, ठीक आहे. चला बाई, आता आपल्याला काय काय बनवायचं आहे? चिवडा बनवायचा आहे, शंकरपाळे बनवायचे आहे आणि चकल्या बनवायच्या आहे. आणि ते अनारशन ते काय म्हणतात करंज्या, तो कोणी खाती नाही आपल्या घरी. आणि ते काही बनवायची गरज नाही, ते बनवले ना तसेच राहतात नाही बाई. ते काही बनवू नाही. आणि ते आई बिला किचकट काम बाप्पा. आणि मला काही बरोबर ते कानोले बनवता येत नाही बाप्पा. हो ताई, तिला किचकट आहे बाप्पा, ते अनारशाचं बिले काम किचकट आहे. ते मलाही नाही बरोबर बनवता येत. माझी आई मस्त बनवते, मला नाही येत बनवता. राहू देऊ ना, ते राहू देऊ. ताई, रेडीमेड बी भेटते ना, रेडीमेड बनवून घेऊ. हां, रेडीमेडच आणून घेऊ. अनारसे आणि ते हे आपले करंज्या ते आणून घेऊ म्हटलं आपण रेडीमेड, लक्ष्मीपूजनसाठी नाही का? हां, तसेही चालते. मी तर म्हणतो ते चकल्या गिकल्या हे बी तर रेडीमेड भेटते, तेही बनवून घेऊ रेडीमेडच. चिवडाच बनवू फक्त. नाही हो माय बाई, घरचं घरचंच असते बाई बाई. घरचं चांगलं रुचकर लागते. शिल्लक बनवल्या जाते. चकल्या सराईला आवडतात आपल्या घरी. चकल्या थोडा शिल्लकच बनवा लागेल. सराईला आवडतात, सरे खातात आवडीनं चकल्या. हो ताई, तसं आपण मंदातनी कायले बनवतो, मंदातनी बनवायला नाही पाहत ना, तर दिवाळीलाच बनवतो, तर बनवून घेऊ म्हटलं. तेच म्हटलं मग मी ना, हे आपलं लवकर झालं पाहिजे ताई फराळाचं बनवण्याचं. मग आपल्याला दिवाळीची शॉपिंग बी तर करायची आहे ना. हो ना मायबाई, दिवाळीची शॉपिंग बी करायची आहे. तशी तुमच्या दोघीची पहिली दिवाळी आहे मायबाई. हो ना ताई, आता पाहू ना आता इकडली दिवाळी कशी असते तर. चला गोष्टीच नका करू, पटपट आपल्याला फराळाचं बनलं पाहिजे. नाही तर आता म्हणे तिघी जणी आहे, पण काय कामाच्या. मी काय म्हणतो, आता स्वयंपाक पाणी आपला सर्व झालेला आहे, तर आपण आता काय करू, आपण शंकरपाळे बनवायला गुंतून जाऊ म्हटलं. शंकरपाळे बनवून घेऊ. आनंदी, तू शंकरपाळ्याचा उंडा भिजव. शंकरपाळे बनवून घेऊ. तोपर्यंत मग हे पुरं दुपारी चांगले सुकून जातात हे उन्हात नाही, पोहे कांदा मिरच्या येते, आणि रात्री मग चिवडा बनवू. होत आहे, शंकरपाळ्याचाही भिजवतो आणि चकल्याचा बी भिजवून घेतो. चकल्याही बनवून टाकू, होऊन जाते बनवणं. बरं तसं करू मग. माय चिवडा खाव तो सोनूबाईच्या हातचा बाई. काय ननदबाई चिवडा बनवते बाई आपली. बाप रे बाप, काय सांगू, त्याच्या घरून आणतील ना त्या फराळाचं बनवतील ना, तर पाहिजे त्याचा हातचा चिवडा माय एवढा टेस्टी लागते ना, काय सांगू मी. लयच मस्त बनवते ना, लयच मस्त बनवते. मी तर ते आल्या ना, त्याला म्हणतो बाई माझ्यासाठी थोडासा तरी तुमच्या हातचा चिवडा बनवा, पण बनवा. त्याला बनवायला लावतच तुम्ही, बनवतात त्या माझ्यासाठी. हो का हो ताई? मग तुम्ही कोणी शिकले त्याच्यासारखं बनवणं? माय बाईला शिकली, पण त्याच्यासारखं नाही बनवता येत. हाताची चव असते ना, चव असते. हा, ते बी आहे म्हणा. एखाद्याच्या हातचं काही चांगलं बनते ना, तर चांगलंच बनते, त्याच्याच हातचं खा वाटते. मग नाही तर काय, मला माझा हातचा चिवडा तर बिलकुल नाही आवडत बाई, बिलकुल नाही आवडत. हो ताई, आपण जे बनवतो ना आपल्या हातचं कधी आपल्याला आवडतच नाही, दुसऱ्याच्या हातचं चांगलं लागते थोडं. नाही, पण सोनूबाईच्या हातचा चिवडा पुऱ्या घरात निसारायला आवडते म्हटलं. आणि प्रेमजीला तर लय आवडते माय, त्याला तर लय आवडते बाईच्या हातचा चिवडा. एक काम करू ना मग, चिवडा राहू देऊ आपण. चिवडा सोनूबाई आली कीच बनवू मग. नाही हो, लक्ष्मीपूजनसाठी बनवा लागेल ना. थोडासा बनवून घेऊ लक्ष्मीपूजन पुरता, नाही तर तोही रेडीमेड बनवून घेऊ. ताई, तुमचं ऐकलं ना, सर्वच रेडीमेड आणा लागते, काहीच होण्याची गरज नाही आहे मग घरी. बस या मोहिनीचं ऐकलं ना, ताते बोलणेच खा लागतात. काय गलत म्हटलं मी ना, बरोबर तर म्हटलं. आमच्या मुंबईले तर आई घरीच नव्हती बनत, आई थोडं रेडीमेडच बनवून घेत होती, काही बनवायचा कुठाना नव्हती करत. नाही हो माय, आपल्या गावात नाही कोण आणते माय रेडीमेड, कोण नाही आणत. सर्वजण घरीच बनवतात म्हटलं, सर्व बाया सगळ्याजण घरीच बनवतात. मग नाही तर काय माय, ते रेडीमेड काय चवाना धवाचं असते. घरी कसं आपल्या हाताने आपण बनवतो, चांगलं बनवतो मस्त. मग नाही तर काय, शिल्लक ओलक बनवतो. आणि ते लोक कसे बनवतात आणि कसे नाही माय बाई. मग मला पण आता तुम्ही म्हटलं ना, मला बी सोनूबाईच्या हातचा चिवडा खायचा आहे, आपल्या ननदबाईच्या हातचा. त्या आल्या कीच बनवू आपण, थोडासा कच बनवू मग घरी. बरं ठीक आहे, मग तसंच करू. पण आपली ननदबाई बनवून का? नाही हो माय, सोनूबाई चांगली आहे, बनवते सोनूबाई. चला मग माय बाई, मग तुम्ही म्हणूस राहिल्या एवढा, तर चिवडा आपण आता सोनूबाईलाच बनवायला लावू. पण थोडासा तर बनवा लागेल ना आपल्याला. तर मी काय म्हणतो, मी कांदा मिरच्या कापतो, आणि मोहिनी तू ते पोहे आहे ना थोडेसे हात फिरून घे, पोहे निष्ठूस करते, आणि आनंदी वरती छतवर नेऊन वाव घालून देते, आणि कांदा मिरच्याही वाव घालून देते. ताई, देऊ का मग चाकू? नाही हो माय बाई, चाकू विकू नाही पाहिजे, त्या चाकून मला नाही कापता येत माय बाई. पावशी आहे ना, पावशीनंच कापतो. ताई, मी काय म्हणतो, आता सोनूबाई आली तर चिवडा बी बनवेन ना, तर चकल्या बी मग सोनूबाईच्याच हातानं बनवून घेऊ ना. त्या बी तर चांगल्या बनवत असतील ना, त्याच्या हातची बी चव माहीत पडली पाहिजे आपल्याला. हो व, तुमच्या तिघीचे दिमाग तर लय खास चालतात व, मस्त दिमाग चालतात. माय बाई, आत्या आली? हो, आत्याबाई आल्या. काय झालं आत्या, काय केलं आम्ही ना? काय केलं तुम्ही ना, तुम्हाला नाही माहीत काय केलं तर? नाही आत्या, माई पोरगी माहेरी आराम करायला येईन, दिवाळीसाठी येईन का तुमच्यावाले कामं करायला येईन? मग कामं करायला बोलवता का तिले? लगे तिले चिवडा बनवायला लावता, तिला चकल्या बनवायला लावता. मा पोरीची पहिलेच तब्येत खराब आहे.
तिला चिवडा बनवायला लावता का तुम्ही आणि तिला चकल्या बनवायला लावता मा पोरीले? नाही नाही आत्या, तसं नाही म्हणत आम्ही. आता तुम्ही गलत समजत आहे. तसं म्हणणं नव्हतं ताईचं. ताई म्हणत होती की सोनूबाई आहे ना लय चांगला चिवडा बनवते, त्याच्यासारखा कोणीच नाही बनवत. मग आम्ही ना म्हटलं बा तुम्ही ना ताईच्या हातचा चिवडा खायलाय, पण आम्ही नाही खायल, तर मग सोनूबाईले आपण बनवायला लावू बा आपल्या घरी असं. हो मोहिनी, तुला सांगत बोलण्यात कोणी नाही जितू शकत बाई, कोणी नाही जितू शकत. नाही ना त्या मोहिनी ताई बरोबर बोलत आहे. राहू दे, तू तर बोलूच नको. तुम्हाला काय करावं लागते ननदचं काय घेणं नाही तुम्हाला. हां, जसं तेलच लागत असते माय बाई. मा पोरीची तब्येत खराब आहे, माई पोरगी दिवाळीची साफसफाई करू करू मा पोरीची तब्येत खराब झाली म्हटलं. मा पोरीचं डोकं दुखत आहे, तिला ताप आलेली आहे. एवढी तिनं घराची साफसफाई केली, किती काम आहे तिच्या घरी, किती मोठं घर आहे तिचं. एकटीनं केलं म्हटलं, एकटीनं. तुम्ही काय तिघी होत्या, तिघीनं केलं. तिनं अकेलीनं पुरं घरदार साफसूफ हे ते केलं म्हटलं, पुरी दिवाळीची सफाई केली. ही बिमार पडली माई पोरगी. आता ते एकटा थोडं नव्हता. रोहिणीताई बी आहे ना त्याच्या घरी, रोहिणीताईनं करू लागली म्हणते ना त्याला साफसफाई, दोघी बहिणींनी मिळून केली ना. राहू दे बा, शिल्लक नको बोलू. नाही आता सांगतच आहो मी फक्त. तुमचं का फराळाचं बनलंच नाही का अजून? पहा ना, त्या शांताबाईच्या सुनीनं फराळाचं बनवलं बी म्हणते तिच्या घरचं. ते एकटीच आहे ना माया, एकटीच आहे ना. ते शांती का मदत करते का तिला? काही मदत नाही करत. ते पोरगं वागत राहते माय बाई. आपल्या नाताला घेते आणि गावभर घुमत राहते. ते एकटीच करते म्हटलं तिची सून. पुरं तिचं फराळाचं बनलं. आता आम्ही बी बनवतो. बनून जाते ना आमचं बी. आज बनून जाईन सर्व. बनवास किती लागते आपल्याला, भात बनवतो आम्ही तिघी जणी. ते काय मी काय म्हणत होती, यावेळेस थोडा शिल्लक बनवसान म्हटलं. चिवडा बी शिल्लक बनवसान, चकल्या बी शिल्लक बनवसान, शंकरपाळे बी शिल्लक बनवसान, अनारसे कानोले ते बी शिल्लक बनवसान. आपल्या घरी जेवढं बनत असते त्याच्या डबल बनवजा. बाप्पा आता आपल्या घरी कोणी खात नाही ना, माहीत आहे तुम्हाला. आपल्या घरच्यासाठी नाही म्हणून राहिली मी. मग कोणासाठी? ते सोनूबाईसाठी, तुमच्या ननदबाईसाठी. तिची तब्येत खराब आहे म्हणते, तर तिला मी म्हटलं काही शिल्लक बनवू नको. थोडं रेडीमेडच बोलवून घे, नाही तर मग थोडंसं देवापुरतं लक्ष्मीपूजनपुरतं घरीच बनव, आणि बाकी मग तू येशील ना इथं तर इथूनच बांधून घेऊन जाशील. आता दिवाळीला आली, भाऊबीजला आली की मग तू या भाऊजाईला बनवायला लावतो म्हटलं, इथूनच बांधून घेऊन जाशील म्हटलं फराळाचं. तुम्हाला आपल्यासाठी बी बनवायचं आहे आणि तिच्या घरच्यासाठी बी बनवायचं आहे. आता ताईच्या घरच्यासाठी आहे ना तिथं रोहिणीताई बी आहे आणि सोनूबाई बी आहे, त्याची सासू बी आहे. त्या बनवू लागतील ना, बनवून घेतील त्या मिळून जुळून. ते रोहिणी काही करते का माहिती आहे ना तुम्हाला? ते काही करत नाही. तिची सासू काय कामाची आहे ना बाई? फक्त घरपून जात राहते. या बाईच्या घरी जाऊ दे, त्या बाईच्या घरी जाऊ दे. तिची सासू काही कामाची नाही. माझ्यासाठी कामाची आहे का तिची सासू? काही कामाची नाही आहे. काही मदत नाही करत. मा पोरीला एकटीलाच करावं लागते. तुमचे काउंट तोंड उतरले व जसं मी म्हटलं मा पोरीसाठी बी बनवायचं आहे. तुमचे काउंट तोंड उतरले. तिघी आहे ना माय. एक असते तर काहीतरी तिघी जणी आहे तुम्ही, आणि तुमचे काउंट तोंड उतरले. तुमची जीवार आली का? जीवार आली तिच्यासाठी बनवायचं आहे तर. आता तर माऱ्या गोष्टी चालू होत्या तुमच्या. सोनूबाईला हे बनवायला लावू, सोनूबाईला ते बनवायला लावू. मा पोरीला तुम्ही बनवायला लावू राहिल त्या, आणि आता तिच्यासाठी बनवा म्हटलं तर तुमचे तोंड उतरले, तुमच्या जीवारी राहिली. बनवायचं असेल तर सांगा. बनवता का तुम्ही? नाही तर मा पोरीसाठी मी बनवतो. मी तयार. अजून जिवंत आहे तिची माया घरात नाही. मी बनवतो मा पोरीसाठी. तुमची जीवार आली असेल तर तुम्ही नका बनवू. तुमची जीवार येत आहे ना मा पोरीसाठी बनवायची. मा पोरीची तब्येत खराब आहे तरी बी मा पोरीसाठी तुम्ही फराळाचं बनवत नाही ना दिवाळीचं. तर एक काम करा, तुम्ही राहू द्या, मी बनवतो मा पोरीसाठी. तुम्ही बनवा फक्त आपल्या घरच्यासाठी, बाकी मी बनवतो. मी अजून जिवंत तिची माय. बातच बनवतो मी. मला काही टाईम नाही लागत बनवाले, काही टाईम नाही लागत. अजून माझे हात मुडले नाही. मा पोरीसाठी बनवतो मी मा पोरीसाठी. तुमची जीवारू राहिली ना, फक्त तिच्यापासून तुम्हाला काम करून घेणं येते. तिच्यासाठी बनवायचं म्हटलं की तुमची जीवारू राहील. तर अशाच असतात ना भावजा अशाच असतात. कुठं ननदले समजतात त्या, काही समजत नाहीत ननदले. तुम्हाला किती चांगली पाहिजे माई पोरगी, किती चांगली पाहिजे तिघीले बी. हमेशा तिघीच्या इकूनच बोलते. आणि तुम्ही पा कशा आहे, कशा आहे तुम्ही. तिच्यासाठी दिवाळीचं फराळचं बनवा म्हटलं तर नाही बनवू राहिल्या. तुमची जीवारू राहील बनवायची. नाही आता असं काही नाही. तुम्ही म्हटलं ना त्याची तब्येत खराब आहे, तर फक्त आम्ही एवढं म्हटलं बा की तिथं रोहिणीताई आहे, त्याची सासू आहे, ताईला मदत करायला बनवून टाकतील ते, असं म्हणून राहिलो. कसं त्या आम्ही त्याच्यासाठी बनवून घ्यावं होतं, आणि ताईनं त्याच्या घरी बी फराळाचं बनवलं तर मग ते चिंता तुम्ही नका करू. त्या गोष्टी चिंता काय करू राहिल्या तुम्ही? कायला करू राहिल्या? तुमचं काम करा ना तुम्ही. तशी मी तिच्यासोबत बोलली, तिला सांगितलं मी ना, बाई तू तब्येत खराब आहे, तू काही बनवू नको. बनवतात म्हटलं ह्या, मी ताईला बनवायला लावतो. मला काय माहीत होतं माय बाई तुम्ही अशा करसान म्हणून, तुमची जीवार येतील म्हणून. खरं म्हणतात बाप्पा, भावजायाच असतात त्या, कधी बहिणी नसतात बनत. आता आम्ही ना नाही तर म्हटलंच नाही ना, नाही कुठं म्हटलं आम्ही ना. आम्ही काहीच नाही बोललो बा, तुम्ही मनानच बोलू राहिले आम्हाला. हो आत्या, तुम्ही तर मनानच बोलू राहिल्या, आम्ही तर काहीच नाही म्हटलं. राहू द्या. तुमचे चेहरेच सांगू राहिले ना, चेहरेच सांगू राहिले. तुमचे तोंड कसे झाले, कसे तोंड उतरून गेले. तुमची जीवार आली ना. तुम्हाला काय असंच आबळ धोबळ असं अडम धडम कसं बी बनवायचं आहे. खा रे बाप, कसंही बनवून टाकायचं आहे. मग तुम्हाला करायची आहे ना दिवाळीची शॉपिंग, साड्या, मेकअपचं सामान. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. बोलले असेल ना आपल्या नवऱ्यासोबत, मला दिवाळीची शॉपिंग करायची आहे, असं करायचं आहे, तसं करायचं आहे. बोलले असेल ना पहिलेच. आता कशा बोलू राहिल्या तुम्ही? कोणी जास्त बोलू नका त्यासोबत, राहू दे. तसंही दिवाळीचे दिवस चालू आहे, राहू दे. काही आपल्याला घरात नाही जास्त काही कलेश नाही पाहिजे. पण आता गलत बोलत आहे ना, गलत बोलत आहे. जाऊ दे, तब्येत खराब आहे म्हणते सोनूबाईची, तर काही नव्हतं आपण बनवलं तर तसे आपल्या घरच्यासाठी बनवून राहिलो ना, त्याच्यासाठी बनवून घेऊ.
बरं ठीक आहे आत्या, तुम्ही टेन्शन नका घेऊ. सोनूबाईसाठी बी बनवतो आम्ही, बनवतो. हो आत्या, बनवून घेऊ त्याच्यासाठी बी. हो बापा, आता त्याची तब्येतच खराब आहे तर काय करू शकतो, बनवून घेऊ त्याच्यासाठी बी फराळाचं. आता नाही बी बोलू तशा राहिल्या, जसा उपकार करू राहिल्या. मी काय म्हणून राहिली, अनारसे आणि कानोले बी बनवसान. आणि यावर्षी मी नाही बनवीन हो बाई. अनारसे कानोले मी नाही बनवीन. आता एवढे वर्ष झाले. विशाखा, तू शिकलीच नाही का बनवणं? तू बनवशील. आता ते काही माझ्याचे चांगले नाही बनत बा, बिघडतातच. नाही बाई असं कसे बिघडतात? माझ्याचे तर बिघडत नाही, तुमच्या हातचे कसे बिघडतात? चांगले मन लावून बनवतच नाही ना तुम्ही. चित मन लावून काही बनवतच नाही ना. तुमची तर जीवार येते बनवायची. बनवा लागते बाई, बनवा लागते, असं आहे तुमचं. आता एवढे वर्ष झाले, तू शिकलीच नाही का विशाखा? शिकलीच नाही का अजून? या दोघीत सोड, तू शिकलीच नाही का? का आनंदी, तू आई बनवी नाही का घरी? अनारसे कानोले बनवे नाही का? या मोहिनीचं समजू शकतो मी. तिच्या मायनं काहीच नाही बनवलं, काहीच नाही शिकवलं तिला. आता आई बनवत होती, पण मी नव्हती बनवत. मीनं नाही बनवले कधी, आईच बनवत होती. मग बनवून घे, शिकून घे. हे विशाखाला येते, विशाखा बनवते, शिकून घ्या तिच्यापासून दोघी जणी. नाही येत मला, काही म्हटलं नाही येत आम्हाला, झालं, हातचं काम सोडून देतात. काही म्हटलं हे बनव, नाही येत आम्हाला बनवता, झालं, सोडलं. आता एवढं काही जरुरी नाही आहे ना, तर आपण आम्हाला बनवता नाही येत, समजून घ्या. विशाखा ताईला बी बनवता नाही येत, तर रेडीमेड बनवून घेऊ ना, काय त्याच्यात नाही. माय या मोहिनीची तर नवई वाटते बाई मला, नवई वाटते. काही झालं तर रेडीमेड बनवून घेऊ, काही झालं तर बाहेरून ऑर्डर करून देऊ. काय इथं काय म्हणतं, काही समजत नाही बा तुमचं. कोण आणते आपल्या गावात नाही रेडीमेड? कोण आणते? काही नाही, घरीच बनवा. आणि तसं बी ते रेडीमेड जे आणता ना तुम्ही विकतवाले, ते काही चांगले नाही लागत. नाही उशीत चौबाज नाही लागत. घरचं कसं चांगलं लागते. चांगली जर मस्त पिट्टी बनवली तर किती चांगल्या करंज्या बनतात बाई. किती चांगल्या लागतात करंज्या. एक बार विशाखाला सांगितले होते, अनारसे बनवशील म्हटलं. माय असे अनारसे बनवले की हातोड्यानं तोडा लायकीचे अनारसे बनवले होते. फुटल्यानं फुटून होते राहिले म्हटलं. माझे दात तुट्यावर आले होते, पण ते अनारसे नव्हते तुटू राहिले. तसे नका बनवसान, चांगले बनवसान मस्त. आणि आपल्या घरच्यासाठी बनवा ना, पोरीसाठी बी बनवा फराळाचं दिवाळीचं. काही हमेशा तुम्हाला बनवायला नाही लावत, हमेशा पोरीसाठी काही करायला नाही लावत तुम्हाला मी. हे पहिल्यांदाच म्हणून राहिली, तेवढं तरी करा माय बाई. आणि तुम्हाला पोरीसाठी बनवायचं नसेल तर सांगून द्या, मी बनवतो. आता बनवतो आम्ही, त्याच्यासाठी बनवतो, तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्हाला काही बनवायची गरज नाही, आम्हीच बनवतो तिघीजणी मिळून. तेच म्हटलं मी ना. आणि ते कानोले अनारसे ते बोलू नका बनवायचे, ते बी बनवा. नाही ताई, कशी बोलते वाट्या? तिथं बनवू नये का त्याला? रोहिणी ताई बी तर गेलेली आहे ना. रोहिणी ताई तिची सासू गिसू मिळून बनवू शकतात ना. सोनूबाईची तब्येत खराब आहे तर. हो माय बाई, पण म्हणा लागते, थोडं चांगल्यानं बोला लागते. आता ते एकदमच ठसन टाकून बोलते. बाई तुम्हाला माहीत आहे ना, त्याचा स्वभाव बोलणंच तसं आहे, त्याचं बोलणंच तसं आहे. पण खरं ताई, एक गोष्ट समजली मला. आत्याले आपल्या पोरीची लय कदर आहे, पण सुनीची उलशी कदर नाही आहे म्हटलं, उलशी कदर नाही. आपण बी घराची साफसफाई केली. आपलंही घर का लहान आहे का? एवढं मोठं घर आहे. एवढ्या मोठ्या घराची आपल्या तिघीनं साफसफाई केली, सर्व केलं, भांडे घासघूस केले, लावलू केले. किती आपण बी तर घराची साफसफाई केली, आपण बी तर थकलेला. तर आत्याला थोडीशी कदर आहे का आपली? मला तर वाटते आतापासून अपेक्षा ठेवणंच गलत आहे. आणि जाऊ दे ना, आता तब्येत खराब आहे तर त्याची काय करू शकतो आपण? करायला पाहिजे कोणाची मदत. अरे मदतच्या बाऱ्यात काही नाही म्हणून राहिली मी. मदत करायला तर तयारच आहे, पण आत्याचं बोलणं पहा बरं कसं आहे तर. आणि जाऊ दे, बोलणंच तसं आहे त्याचं. मग काय करतं, भांडणं करतं? नाही, कुठं भांडणं करत बसता, जाऊ दे. मला या ते तर सोडा, बाकीचं तर बनवून घेऊ आपण. जास्त वेळ तर बनवून घेऊ. एक दिवस लागायचा तर 2-3 दिवस लागतील बनवाले. पण मी काय म्हणून राहिली, ते अनारसे आणि त्या करंज्या ते नाही येत ना बाई बनवतात, त्या कशा बनवतात? मी तर काय म्हणतो, आत्याला सांगू नका. मार्केटात जाऊ आपण आणि लपून घेऊन येऊ रेडीमेड, आणि आत्याला म्हणू आम्हीच बनवले. हो ताई, हे बरोबर आहे तुमचं. नाही हो माय, बनवून पाहू ना घरी. ते मोबाईलवर पाहू कसं बनवतात, काय बनवतात, तर तसं बनवू. कुठं ताई, कुठाना करत बसता. माया जर ऐकसान ना तर फायद्यात राहसान. तसंच करा. आपल्याला काही बनवता येत नाही, बिघडले तर मग काय करसान? रेडीमेडच बनवून घेऊ. आत्याला काही सांगू नये, आत्याला म्हणू आम्हीच बनवले. आता कोणती इथं पाहिले येते? आता बनवायला तर लावलेली, खाईन उसत नाही, फक्त बनवा म्हणते. तेच म्हटलं मग मी ना, आता खाईन तर काही नाही. तर मार्केटातून आणून आम्हीच बनवले असं म्हणून देऊ. हो विशाखाताई, रोहिणीताई बरोबर बोलत आहे. बरं ठीक आहे माय, कसं करू मग? तेच म्हटलं मग मी ना. चला माय, आपल्याला लय मोठं फराळाचं बनवायचं आहे. आता आपल्याजवळ बसायला टाईम नाही आहे. चला फराळाचं बनवायला सुरू होऊन जाऊ. बरं ठीक आहे ताई.